राज काष्टे पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरे। साक्षात पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन चालू असलेल्या गरुड महापुराण कथेचा आजचा तिसरा दिवस। आपण गेली 2 दिवस झालं ही कथा श्रवण करत आहोत। गरुड महापुराण कथा श्रवण करण्याचा आपल्याला फलित काय होणार आहे, फायदा काय होणार आहे, तर याच्याबद्दलचं सविस्तर वर्णन या गरुड महापुराणामध्ये आहे। खरं तर आपण आपल्यामध्ये असणारे जे काही दोष आहेत, आपल्याकडून न कळत नजर चुकीनं घडलेली जी पापं आहेत, त्या पापातून मुक्त होण्यासाठी, त्या पापातून आपल्याला त्या पापाचं क्षालन करण्यासाठी आपल्याला दान धर्म केला तर आपण त्याच्यातून बाजूला येऊ शकतो। मग आपण आपल्या पितराच्या स्मरण प्रीत्यर्थ जे दान करतो ना, ते दान करण्यामागचं कारणच ते आहे की आपल्याला तो अधिकार आपल्याला आहे। आपल्या जो पितरांचा मोक्षप्राप्तीचा मार्ग आपल्या हातात आहे। तुम्ही म्हणताल महाराज मग ज्याचं कर्म त्यानं केलं ते आपल्याकडे त्यांच्या जे श्राद्ध घालतो ना आपण, त्याच्या पुण्याईच्या बळावर आपण त्यांच्या यातना कमी करू शकतो। ही ताकद श्राद्ध विधीची आहे। म्हणून श्राद्ध कार्य का करावं लागतं? ययाती राजाच्या जीवनातला प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल, स्मरणात असेल। ययाती राजाने एवढा पुण्यकर्म केलं, यज्ञादी कर्म केले, दान धर्म केले, आणि ययाती राजा इंद्राच्या बरोबरीला आला। इंद्राच्या बरोबरीला असं नव्हतं बरं ययाती राजाचं। एवढं दान धर्म करणारी माणसं आहेत, पण त्यांना सुद्धा त्यांचा मोक्ष त्यांच्या पितरांना त्यांना मोक्ष द्यावा लागला। तर याची सुद्धा हे दानाचं महत्त्व आहे। म्हणून हे दान, हे सद्दान आपण केव्हा करावं, कोणी करावं, कुणाला करावं आणि ते कसं करावं, याच्यासाठीची कथाभाग आपल्याला आजच्या या भागामध्ये बघायचा आहे। आजच्या आपल्या तिसऱ्या दिवसाच्या कथेला आपण सुरुवात करत आहोत। एकदा भगवंताच्या नामचिंतनाने आपण सुरुवात करूया। नारायणा 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 हो नारायणा 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 हो नारायणा 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 हो नारायणा 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 नारायणा
आणि म्हणून आपण कथाभाग बघत आलेलो आहे की सद्दान करावं. आणि मग गरुड पुराणामध्ये त्याचे काही महत्त्वाचे मुद्दे आलेले आहेत, आपल्याला त्या मुद्द्याला स्पर्श करून जायचं आहे. म्हणून काही आयन पर्वावर आपण दान केलं की त्या दानाचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं, मोक्षापर्यंत घेऊन जातं. त्या ययाती राजाची कथा बघितली ना, इंद्रपदाला प्राप्त आहे. इंद्राने कपटाने विचारलं इथपर्यंत कसे. ययाती राजा साधा भोळा माणूस सांगून दिलं, दान केला, धर्म केला, यज्ञ केला, काय काय केलं ते सगळं सांगितलं. पुण्य हे स्वतःच्या तोंडानं कधीच सांगू नये. आपण केलेलं पुण्य जर आपण सांगितलं तर ते उणे होत असतं, म्हणजे कमी होत असतं. म्हणून आपण तीर्थाटन करून आल्यावर एक कार्यक्रम ठेवतो बघा, त्याचं नाव काय? मावंद ठेवतो आपण. त्याला मावंद म्हणण्यापेक्षा मावद असा शब्द आहे. मावद म्हणजे काय? मा म्हणजे मी, वद म्हणजे सांगणे. मी सांगू नये मी केलं म्हणून. मग हा कार्यक्रम ठेवण्याचं कारण काय? याचे दोन कारण आहे. पहिलं कारण, ज्या निमित्ताने कार्यक्रम ठेवलाय तर सगळ्या लोकांना सांगायच्या अगोदरच कळतं की यांनी तीर्थाटन केलंय. एक म्हणजे सांगायची गरज नाही. आणि आम्ही केलंय तुम्ही सुद्धा करा, हा मार्ग दाखवण्याचं दुसरं साधन. याच्यासाठी ते मावद शब्द आहे. वावद म्हणजे बोलू नको, सांगू नको, पण आपल्याला दम नाही ना निघत. आपण सारखं सांगत जातो, मग ते पुण्य कमी होतं. मग आपण म्हणतो आम्ही काशी केली पण आमचीच काशी झाली. कशाला ठरती का? तुम्ही ते पुण्यकर्म शिल्लक ठेवलं नाही ना. तसं ययाती राजाने सगळं सांगून दिलं आणि ययाती राजाचं पुण्य संपलं. आणि एकदा का पुण्य संपलं की मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ययाती राजा खाली यायला लागला. हे त्याच्या नातवांच्या लक्षात आलं की आपल्या आजोबासोबत घात झालाय. त्यांनी श्राद्धाधिक कर्म केलं. माझ्याकडे लक्ष द्या. श्रद्धेने कर्म केलं, परिणाम काय झाला? त्यांनी जे यज्ञ केले ना त्यांच्या श्रद्धेनं, तर त्याच्या धुरावर, त्या पुण्याईवर धुरावर ययाती राजा वरच्या वरी तरला. ही श्राद्धाची ताकद आहे. म्हणून आपल्याला करता येतं. मग काय दान करावं? गोदान करावी. पण मी म्हणेल गोदान करावं तर करू नये. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही तर गरुड पुराण सांगायले, गरुड पुराणात गोदान करत असताना ज्याला करतोय त्याचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र माहिती करून घ्या, तर दान करा. आणि गोदान करण्याचा अधिकार कोणाला आहे? गाय ही विकत घेऊन कधी दान करू नये. मग गोदान करण्याचा अधिकार कोणाला आहे? अगोदर तुमच्याकडे गाय असली पाहिजे. त्या गायीच्या होणारा जे वासरू आहे, ज्याला आपण कारवड म्हणतो गावरान भाषेमध्ये, ती गाय, ती आपण दान करावी. ती दानाला पात्र ठरत असते. बाजारातून आणून द्यायची हा व्यवहार झाला, हे दान नाही झालं. आपल्याकडं म्हणजे अगोदर आपण गोपाल असलं पाहिजे, गायी पाळणारे आपण असलो पाहिजे. आजकाल काय झालंय, लोकांना गायी पाळायला लावणारेच गायी पाळतात का नाही हा विचार करण्याचा प्रश्न आहे. किंवा या गोष्टीवर चिकित्सक बुद्धीने विचार झाला पाहिजे. सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. पण खऱ्या अर्थानं गोदान का करायला लावायची? कारण पूर्वीच्या लोकांकडं गरीब परिस्थिती असल्याच्या नंतर त्यांना दूध खायला मिळायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा, पूर्वी दूध विकत नसत. लक्षात येतं का? दूध विकत नसत. तुम्ही तर म्हणाल महाराज अहो आम्ही गोपाल कृष्ण परमात्म्याचं चरित्र बघितलं की गवळणी माठाची माठ घेऊन जात होत्या. त्या दही, तूप आणि लोणी याची माठ घेऊन जात होत्या. आणि दूध भगवंतानी सांगितलं रे दूध विकू नका. आता दूध काय, लोक ताक पण विकायलेत. हां, लक्षात आलं का? ताक, अहो ताक काय म्हणताय, पाणी सुद्धा विकतंय आता. ही परिस्थिती आहे. पण दूध विकत नसत. आणि मग पूर्वी खायला मिळायचं नाही, मग कुणाला तरी गाय दान केल्या जायची, ते गाय सांभाळायचे आणि मग ते गोपाल गायीचं पालन करायचे. पण आता आपण ज्याला गाय दान दिली ना
नसू दे आपल्या घरच्या गायीची कारवड किंवा आपल्या घरीच गाय नाही, आपल्याला पण द्यायची इच्छा आहे कोणाच्या तरी स्मरणात. मग ज्याला देतोय ना त्यानं ती गाय जिवंत आहे तोपर्यंत सांभाळली तर ते पुण्य तुमच्या पदरात पडतं. नाही तर या कानाला धरून आणायची आणि त्या कानाला धरून विकायची, असं जर केलं तर ते पुण्य नाही होत. पुण्य करता होय पाप, हे पुण्य नाही राहत, ते पाप राहतं. मग महाराज गाय दान केल्यावर कोणतं पाप जातं? महाराज म्हणतात एका गोदाने निष्पाप होत. एक गाय दान दिली की निष्पाप होतो माणूस. मग लोक म्हणतील हे बरं आहे, पाप करायचं आणि एक गाय देऊन टाकायची, झालं. गरुड पुराण तर लय सोपं आहे. गरुड पुराण अवघडाला सोपं करून सांगणार आहे, म्हणून गरुड पुराण सोपं आहे. अवघड विषय सोपे करून सांगतायत, पण लोकांनी सोपे विषय अवघडात नेऊन गरुड पुराणाला कमी लेखण्याचं काम केलं. तर नाही, बघा पुढचं किती गोड वाक्य आहे, समजून घेतलं तर लक्षात येईल. कधी आपण हे एवढं बारकाईने समजूनच घेतलं नाही. काय म्हणतात? एका गोदाने निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त. काय म्हणतायत? एका गोदाने निष्पाप होत हे अज्ञान पापाचे प्रायश्चित्त. म्हणजे काय? तुमच्याकडून चुकून झालेलं पाप, नकळत, माहीत नाही केलंय म्हणून, पण झालं असेल तर. कारण मी बोललो ना, पुण्य करावं लागतं, पाप होत असतं. आपण रस्त्यानं जरी चालायला लागलो ना, आपल्या पायाखाली जर एखादा किडा मुंगी जर अनावधानाने आले ना, तरी सुद्धा ते पापात गणल्या जातं. लक्षात येतंय का? मग असं जर पाप आपल्याकडून नजर चुकीनं अनावधानाने झालं तर त्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी एक गाय दिली की मग मात्र आपण त्या पापातून मुक्त होतो. म्हणजे काय? आपण केलेल्या पापातून मुक्त होत नाही, मग आपल्याकडून झालेल्या पापातून मुक्त होतो एक गाय दान केल्याने. मग महाराज बरं, आम्ही जर जाणून बुजून पाप केलं तर? जाणून बुजून आपण जे म्हणतो ना, तोच शब्द प्रयोग गरुड पुराणामध्ये किंवा या ओवीबद्धामध्ये किती सरळ केलाय बघा. बुद्धिपूर्वकाशी स्मृत्युक्त. ज्यानं जाणून बुजून केलाय त्यानं कोणतं प्रायश्चित्त करावं? तर स्मृत्युक्त म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं सांगितलंय ते करावं. तिथं गाय दान केल्यानं त्याला काहीच फरक पडत नाही. म्हणून आपण करत असताना जे कर्म करतोय तेच चांगले करा, सत्कर्म करा. म्हणजे आपल्याला या गोष्टीची परिस्थिती आपल्यामध्ये येणार नाही आणि म्हणून आपण ते प्रायश्चित्त करावे. मग गरुडाने प्रश्न केला भगवान विष्णू नारायणाला की महाराज, माणूस ज्यावेळेस अग्निसंस्कार करतो ना आपण, अंत्येष्टी 16 संस्कारातला शेवटचा संस्कार आहे. अहो, एकदा का शरीर जाळलं की संपलं ना, मग कशाचं आलं काय? मग काहीच नाही. त्यावेळेस भगवान विष्णू सांगतात शरीर ते अग्नी जाळी. हे जे शरीर आहे ना ते अग्नी जाळून टाकतं. शरीर ते अग्नी जाळी, पाप पुण्य. बघा, शरीर हे अग्नी जाळीत, पाप पुण्य सवे येतं. आपल्या सोबत काय येत आहे? तर आपण केलेलं पाप आणि पुण्य आपल्या सोबत येत आहे. म्हणून जमीन घेतलेली सोबत येणार नाही, घरात ठेवलेले दागदागिने सोबत येणार नाही. मग या गोष्टी आपल्या सोबत येणार नाहीत. म्हणून जे सोबत येत नाही ते साठवण्यापेक्षा जे सोबत येणार आहे ते चांगलं साठवण्याचा प्रयत्न करा. हे गरुड पुराणाचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. काल बोललो ना आपण सगळ्याची तयारी करतो, पण मरणाची करतो का? नाही. तसं आपण सगळं साठवण्याची तयारी करतो, पण जे सोबत न्यायचं आहे किंवा जे आपण गेल्याच्या नंतर सुद्धा शिल्लक राहणार आहे, आपण ते कधी जमा करत नाही. का नेली एखाद्यानं 2 एकर जमीनवरी. हा, आमची तर एक बाई म्हणली, महाराज ही साडी मला घ्यायचीच. म्हणले का? ही मी वरी नेणार आहे. सांगा केवढ्याची साडी वर जाणार आहे? दादा, तुमची साडी, तुमची गाडी, तुमची माडी, तुमची घोडी काही कामा येणार नाही. सगळं इथंच ठेवावं लागतं. संत तर असं म्हणतात, तुम्ही जसे आले तसंच जावं लागतं. माणूस जन्माला उघडाच येतो आणि उघडच जावं लागतं. धन मिळविले कोट्यानो कोटी संगे, नये रे लंगोटी संगे
नये रे लंगोटी. कितीही धन मिळवलं, धन मिळविले कोट्यान कोटी, संगे नये रे लंगोटी. एकलेची यावे एकलेची जावे, काही सोबत येत नाही. म्हणून जर सोबत काहीच येत नसेल तर एकदा एकांतात बसावं, आपण आपले डोळे झाकावे आणि चिंतन करावं. मी जे एवढं जमा करतोय याच्यातलं जर संग काहीच येत नसेल तर मी जेवढं जमा केलंय त्याच्यामध्ये कोणाचा तळतळाट नसला पाहिजे. अवैध मार्गाने कमवलेलं धन आपल्याकडे नसलं पाहिजे. सन्मार्गाने कमवलेलं धन ठेवा. आपल्या खिशामध्ये कोटीचा खळखळाट असावा, पण त्या पाठीमागे कोणाचा 1 रुपयाचा सुद्धा तळतळाट नसावा. ते आपल्या लेकरा बाळासाठी चांगल्या पद्धतीनं कामा येतं. नाही तर आपण बघितलं ना प्रमाण, तुका म्हणे पापेन येती रोगाची या रूपे. जर रोगीट जर आपल्या घरात आले असतील, एका अधिकाऱ्याची माझी भेट झाली, कीर्तनाच्या निमित्ताने गेलो, भेट झाली. बघितलं तर तो म्हटला, महाराज दिवसभरामध्ये 30,000 40,000 रुपये वर कमाई आणल्याशिवाय घरीच येत नाही. मग मी हिशोब लावला, 30,000 रुपये रोज म्हणजे 9 लाख रुपये महिना. आपण गणित लावायला पक्के. म्हटलं साहेब तुम्हाला सरकारी पगार किती आहे? म्हणला 85,000 रुपये काटून कुटून येतात. आता काटून कुटून येतात मी मग 85,000 जर तुमच्याकडे येत असतील तर तुम्हाला 10 लाख रुपये महिना पडतो कसा? तो म्हटला असाच पडतो. असाच म्हणजे अनितीने कमवलेलं धन. मग मी म्हटलं साहेब तुम्ही किती वर्षापासून नोकरीला आहेत? तो म्हणला महाराज मी जवळपास 10 ते 12 वर्ष झालं माझी एवढीच कमाई आहे. मग मी म्हटलं महिन्याला 10 लाख म्हणजे वर्षाला तुम्ही कोटी रुपये कमवता, म्हणजे 10-20 कोटी रुपये तुमच्या जवळ जमा झाले असतील. तो म्हणला महाराज काय सांगावं तुम्हाला, पैसा रोज आणतो पण माझ्या बायकोला रोज डायलिसिस करावं लागतं म्हणे. तिच्या खर्चामध्ये माझा पूर्ण पैसा निघून जातो वर कमाईचा. मी म्हटलं मग अशा बायकोला खर्च लावण्यापेक्षा मेलेली बरी ना. ते म्हणला महाराज ती म्हणली मला पोरीचं लग्न झाल्याशिवाय मरायचं नाही. मी म्हटलं मग मुलगी केवढी आहे? म्हणला आता फर्स्ट इयरला जाते. फर्स्ट इयर कळतं ना, कारण तुम्हाला 13वी नाही कळायची ना म्हणून सांगितलं, मराठीत बोललेलं बरं असतं. ती आता फर्स्ट इयरला जाते आहे. मी म्हटलं मग फर्स्ट इयरला म्हणल्यावर 18 वर्ष तिचं वय झालंय, मग तिचं लग्न लावून टाका ना. तिचं लग्न झाल्यावर ही मरायला मोकळी. म्हणे महाराज ती म्हणते मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याशिवाय करत नाही, तवर ही मरत नाही. आणि सांगा ना म्हणे महाराज मी यायला कव्हर पुरणार आहे. म्हणलं तू यायला पुरणार नाही, ह्या तुला पुरणार आहेत, हे लक्षात ठेव. म्हणजे आणि तिने धन कमवतो आणि इकडं जर असं उधळत असेल असं ते काही सन्मार्गाला जात नसतं. म्हणून अनितीनं कूटनीतीनं धन कमवायचं नाही, सन्मार्गाने धन कमवायचं. तर ते धन आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे पुण्य आणि पाप सोबत. पाप केलं तरी सोबत येणार आहे आणि पुण्य केलं तरी सोबत येणार आहे. पाप आणि पुण्य आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं. पण मग ज्याचं पारडं जड आहे, गाडी त्या रस्त्यानं घुलत असते. मग पापाचं पारडं जर भडलं तर ते स्वर्गाकडे वळतंय, पुण्याचं जर जड भडलं तर ते स्वर्गाकडे वळतं, आणि पापाचं जर जड भरलं तर ते नरकाकडे वळतं. मग एक जण म्हणला बहादर माणसं लय हुशार असते. ते म्हणला महाराज पण दोन्ही जर बराबर भरले तर मग पुन्हा माणसाचा जन्म. नाही लक्षात आलं? पाप आणि पुण्य दोन्ही बराबर झाले की माणसाचा जन्म येतो. मग परत एकदा तुम्हाला कारण दोन्ही बराबर झाले की पुन्हा नरदेह. कारण माणसाच्या जन्माला हा नरदेह आपल्याला 4 कारणाने मिळतो. वासना शिल्लक राहिली की माणसाचा जन्म आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, किंवा जडभरत राजा
हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. बघा, वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्म घेती. मोठमोठाल्या तपोबळ्याला सुद्धा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिलं की त्याच पद्धतीनं पाप पुण्य बरोबर झालं ना की नरदेह प्राप्ती होते. मग पुण्याचं पारड जड करा, पापाचं नाही. महाराज मग पुण्य करायसाठी आम्ही आता गरुड पुराणाने तुम्हाला कारण मार्ग दाखवून दिलाय. पुण्य केलं स्वर्ग आहे, पाप केलं नरक आहे किंवा नरक आहे. मग खरं सांगा, पुण्य करायला पाहिजे का पाप करायला पाहिजे? पुण्य करायला पाहिजे. पण एक बहादर भेटला, म्हणला महाराज मलाही वाटतं पुण्य करावं, पण मी आयुष्यात इतकं पाप केलंय की मी आता किती बी पुण्य केलं तरी पापच जड भरणार आहे. मला काही महाराज म्हणतात त्याच्यासाठी तर कथा ऐकायची ना. किती जरी पाप केलं असेल तरी भगवंताचं नाम घे, तू केलेलं पाप जवळ सुद्धा थांबणार नाही. जसं एक काडीची पेटी जर वाळलेल्या गवताच्या गंजीवर टाकली ना तर ती त्याच ठिकाणी नष्ट होऊन जाते. तेवढी ताकद भगवंताच्या नामात आहे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ओ पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. घेताना घेताना विठोबाचे, घेताना घेताना विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे. अरे किती पाप केलं असेल तुम्ही. पापाचे पर्वत जळण्याची ताकद भगवंताच्या नामात आहे. म्हणून घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पातकाचे. किती वेळ लागेल? त्रनाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हे भगवंताचं नामचिंतन करण्याची ताकद आहे. पापाचे कळप पळती पुढे आणि भगवंताचं नामचिंतन केल्यावर भगवंत रूपी वृक्षाचा जो फळ आहे त्याचं नाव मोक्ष आहे. ते मोक्ष भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर मिळतं. महाराज हरी 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 मंत्र हा मनती जे वाचा तया मोक्ष. म्हटलं की मोक्ष आहे. मुखी नाम हाती मोक्ष. अहो काय, मुखातून भगवंताचं नाम घेतलं की मोक्ष आपल्या हातात आहे. मग आपण केलेलं पाप किती टिकणार आहे? म्हणून भगवंताचं नामचिंतन घ्या. पण नामचिंतन घेताना एक महत्वाचा मुद्दा आहे. काय? तुमचं मन त्या नामामध्ये एकाग्र झालेलं पाहिजे बरं का. नाही तर आपलं मन जर तिकडं लेकरं खेळायले तिकडं जर असन तर मग काही उपयोग नाही. मग महाराज म्हणले नाही जवळी हे चित्त काय मांडी येले प्रेत. जर मन तिथं नसेल ना तर मग माणूस नाही, त्याला प्रेत म्हणतात. लक्षात ठेवा. म्हणून माझं मत आहे कथा कीर्तन ऐकत असताना आपण माणूस म्हणून ऐकली पाहिजे, प्रेत म्हणून ऐकली नाही पाहिजे. आपलं मन जर एका जागेवर असेल तर आपल्याला त्याचा आनंद मिळणार आहे. आणि मन हे इतकं महत्वाचं आहे. चला पाप आणि पुण्य मार्ग निवडायचं वेळ आलेली आहे.
पुण्य जर आपल्या पदरात असेल तर स्वर्ग आहे, पाप असेल तर नाही. मग गरुड तोच तर म्हणतोय, महाराज मला या लोकांचं देवा वाईट वाटतं हो. एवढं सोपं आहे, तुझं नाव सोपं आहे ना, फुकट आहे, मग का घेत नाहीत लोक? त्याचं कारण आहे, आयुष्यात केलेलं पाप भगवंताचं नाम मुखाला येऊ देत नाही. तुम्ही जसं वागता आणि जगताना, काही जण म्हणतात मरताना घे देवाचं नाव, घे देवाचं नाव. हे सोपं आहे का? मरताना देवाचं नाव येण्यासाठी आयुष्यामध्ये कुठंतरी सत्कर्म लागतील, संताची संगत लागेल. लोक म्हणतात आजामेळ तर दुराचारी होता, दुराचारी नंतर झाला, अगोदर तो चांगला वैदिक कर्म करणारा होता, चांगलं कर्म करणारा होता, भगवंताचा भगवत भक्त होता. नंतर कुसंगतीने त्याच्यामध्ये विसंगती निर्माण झाली, परमार्थातून लांब गेला. पण त्यानं अगोदर केलेलं कर्म त्याला अंतकाळी कामं आलं. म्हणून मरताना शेवटी देवाचं नाव येणं एवढं सोपं नाही. नाहीतर आपण ग्रामीण भागात बघतो ना, एखादा माणूस मरायला टेकला की लोक म्हणतात याला खाली उतरा, खाली उतरा, आणि म्हणा राम राम, म्हणा राम राम, म्हणा. सगळे म्हणतात ते असं बघतं, त्याला वाटतं हे कशा राम नाम त्याला टोचतं. महाराज लक्षात ठेवा, तुम्हाला वाटलं परमार्थ सगळ्याला आवडतो? अजिबात नाही. काही लोकायला देवाचं नाव घेतलं की त्याचा पोट सुळच उठतो, असं समजायचं पक्की कंसाची खानदान. लक्षात ठेवा. अरे भगवंताचं नामचिंतन घेतलं की अंतकरण असं प्रसन्न झालं पाहिजे. किती ऐकावं, खादली या गोड वाटे. जसं खाणाराला कादी चांगलं असेल तर खावंसं वाटतं ना, तसं भगवंताचं चिंतन आपल्याला ऐकावंच वाटलं. हे अतृप्त राहिलं पाहिजे भगवंताचं चिंतन ऐकत असताना, कधीच तृप्त होऊ नये. का? ऐकत राहावं. किती ऐकावं? जेवढं आयुष्यामध्ये तुम्हाला श्रवण करता येईल तेवढं करावं. कारण जेवढं पुण्य ऐकणाराला आहे तेवढं सांगणाराला सुद्धा नाही. का? कारण नवविध भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती ही श्रवण भक्ती आहे. 9 भक्ती आहेत ना, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली आणि महत्वाची भक्ती आहे, तिचं नाव श्रवण आहे. श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, नामस्मरण, पादसेवन, सख्य, आत्मनिवेदन, या ज्या भक्ती आहेत, या भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ श्रवण भक्ती आहे. का? श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. 7 दिवसात परीक्षिती राजा मोक्ष पावला. कशाच्या जीवावर? श्रवणाच्या जीवावर. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तयार. परीक्षिती राजाला 7 दिवसात मुक्ती मिळाली. आपल्याला नुक्ती मिळते का नाही हा प्रश्न आहे. का? कारण आपण तसं ऐकत नाही. महाराज म्हणतात 2 कानानं ऐकल्यावर अपुरं वाटलं पाहिजे की मला फक्त 2च कानानं ऐकायला येते. मग सर्वांगाचे कान केले पाहिजे. सर्वांगाचे कान केले त्याने, परीक्षिती राजाने सर्वांगाचे कान केले होते. पण त्या पद्धतीनं मग पुण्य आपल्याला पदरात पाडलं की आपण स्वर्गाची पायरी पाड. मग स्वर्ग काय आहे? तर सत्कर्म केलेल्याची गती म्हणजे स्वर्ग आहे. आणि दुष्कर्म ज्याने जीवनात केले बघायचंच नाही कुठं गेला. नाही तर आपल्याला लय नाद असतो. माणूस गेला की बाया म्हणतात पीठ झाकून ठेवा. पीठ कशा खाली? चाळणी खाली. कशामुळं? त्याच्यावर पावलं उमटतात. काय झाला? आमची तर एक जणांना आयुष्यभर घरासाठीच काम केलं, पुन्हा काहीच नाही केलं, आणि तो मरण पावला आणि ते पीठ झाकून ठेवलं. त्याच्यावर म्हणे कशाचा पाऊल उमटलाय? माझ्याकडेच होतं गरुड पुराण, मीच वाचू लागलो. म्हणे बाबा, म्हणलं काय बघावं म्हणे कशाचा पाऊल दिसायलाय. म्या उघडलं, मला काही दिसलं नाही त्याच्यावर भूतबी, पण म्या म्हणलं मला गाढ व्हावानी दिसायलाय. असं कस काय? अरे आयुष्यभर संसारासाठी गाढवासारखं काम केलं, त्याचं काय दुसरं काय होईल का? म्हणून सत्कर्म करा, आणि आहे तोपर्यंत करा. हातात आहे ना तोपर्यंत सत्कर्म केलं पाहिजे. बरं बाबा, एकदा आपल्या हातातून निघून गेलं मग ते म्हणतं मला वाटतं सप्त्याला वर्गणी द्यावं, पण बायको पोरं देऊ देईना. तू देऊच नको. जेव्हा वर्गणी द्यायची तेव्हा सप्ताह मोडणारा तूच आहे का दुसरं कोण आहे? मग हे कवा कळतं? मरताना कळतं. मग तवा उपयोग नाही, कारण कळो येईल अंतकाळी प्राणपर्यानाच्या वेळी. मग काही खरं नाही, मग आपल्या हातात काही राहत नाही. म्हणून जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत सत्कर्म करत राहा. मग सत्कर्म करा, दान करा, पुण्य वाढतं. दान करा म्हणजे कोणाला करा? मग भागवतकाराला ज्वारी गहू डाळ द्यायची का? बघा तुम्ही ग्रामीण भागात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कथा असतात ना,
त्याच्यामध्ये असे थैल्याच भरलेले असतात. एक जण इकडं पोते शिवायला असते आणि मग महाराज कथा सुरुवात करतात. आणि काय झालंय, ऐकणाऱ्याला सुद्धा लटकं ऐकावं लागायलंय, ऐकावं वाटतंय, म्हणून सांगणारे सुद्धा लटकं सांगायलेत. कारण भगवंताचं सारखं चिंतन सांगितलं तर अर्धे झोपते नाही याच्यातले, आहे का नाही. म्हणजे ही अवघड परिस्थिती आहे. म्हणजे इतक्या जणांना लक्षात येतंय. म्हणजे भगवंताचं चिंतन सांगितलं की झोप येते. ऐका, झोप ही अगोदर येत नाही, अगोदर तिची मावस बहीण येते. कोण? हा, तुम्हाला चांगलं माहित आहे. आधी जांभळी आली, मावस बहीण आली की ती तिच्या मावस बहिणीला घेऊनच येते. त्यामुळं तिला जरा बाजूला सारा. झोप ही काळ असते, अवेळी झोप येणं म्हणजे काळ झोप आहे. दिवसा कधी झोपू नये कारण ज्या वेळेला जे काम सांगितले त्या वेळेला ते केलं पाहिजे ना. आपली शरीराची प्रक्रिया व्यवस्थित राहते. आपल्याला म्हणजे ज्या वेळेला जे कर्म करायचे आपण ते करत नाही, अवेळी करतो. आपण भगवंताचं सारखं चिंतन सांगितलं की आपल्याला आवडत नाही. मग मधामध्ये असं थोडंसं काही सांगितलं की मग आनंद वाटतो. लटिके ते रुचे रुचे के रुचे लटिके ते रुचे लटिके ते रुचे लटिके ते रुचे लटिके ते लटिके ते रुचे. साच कोणाही न पचे, साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण ऐसा माजल्याचा गुण. साच कोणा पचे, साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण ऐसा माजल्याचा गुण. संसारातल्या पांचट गप्पा सांगितले की मग लय आवडतं. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. दान धर्म करत असताना मग खेड्यापाड्यामध्ये बघा तुम्ही, बघ जो कथाकार सुद्धा डिजिटल झाले. मग कारण एक वाक्य आहे, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. नुसतं रडून आणि रडवून करोडपती झालेली माणसं आपल्या समोर आहेत. रडून आणि रडवून नाही. देवास तुम्हाला रडू अंतकरणातून देवासाठी आलं पाहिजे आणि देवासाठीच असलं पाहिजे. आमच्याकडे एक रडून त्याने कीर्तन केलं आणि कीर्तन झाल्यावर लोकांनी पैसे कमी दिले. महाराज काय तुमचा भाव आहे? ते म्हणला मग पैसे द्या. ते रडणं त्या पैशासाठीच होतं. म्हणजे किती अवघड आहे. असं नको आहे, लटकं नको आहे. तुमच्याकडे असलं ना, तुम्ही प्रखड मत व्यक्त करणारी माणसं असली पाहिजे. आम्ही इथं बसलोय म्हणजे लोकांना भूलथापा देऊन आमचा स्वार्थ साधण्यासाठी नाही आहे. मग हे समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे. हे विचारपीठ आहे, व्यासपीठ आहे. इथून लोकांचं बरं व्हावं म्हणून कीर्तन कथा झाली पाहिजे, ना की आमचं बरं व्हावं म्हणून कथा कीर्तन असली पाहिजे. नाही, पण ट्रॅक बदलला, लोक सुद्धा त्याच पद्धतीनं वागायला लागली. ज्याचा जास्त नखरा त्याचा तितका विकरा, हा सध्याचा नियम आहे. महाराज एवढाच का असं ना, पण उड्या मारून नाचून कीर्तन सांगायला तारीख रिकामी नाही. म्हणजे हे लोकांना पटतं. बघा तुम्ही, हा नियम आहे. काही माणसं बघा तुम्ही नसतात, नसू द्या कळाचे. म्हणतात ना, काही लोक इळभर पाहिलं तर तिळभर पसंत येत नाहीत. परंतु गाय दिसते कशी याच्यापेक्षा दूध किती देते हे महत्वाचं आहे. काही गोष्टी फारच महत्वाच्या असतात. तुम्ही किती चांगलं बोलताय त्याच्यापेक्षा काय बोलताय हे महत्वाचं आहे. म्हणून या गोष्टी आपण लक्ष दिलं पाहिजे. चला पुढं चला. एक आउटपुट महत्वाचं आहे. काही लोकांच्या चेहऱ्यावरूनच कळतंय त्यांना काय सांगायचंय, आणि काही जणांनी सांगितलं तरी कळत नाही. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत, समजून घेतलं पाहिजे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे या वाक्यावर मी बोलतोय. आम्ही इथून तुम्हाला, आम्ही कथा कीर्तन हे हसण्याचं साधन नाही आहे. मग आपल्या संसाराचा हसू होऊ नये म्हणून आहे.
पण हसल्याशिवाय लोकांना मजा. हे बघा, हसणं काही अवघड नाही. विसंगतीत सुद्धा विनोद होतो. उगा येड्यावानी केलं तरी विनोद होतो. आता महाराजाच्या संघच्या तबला वाद्यकच झोपला नाही, म्हणजे आता नाही झोपला, पण जर झोपलाच आणि जर उठवला तर विनोद तयार होतो का नाही? विनोदाला काहीच लागत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे विसंगतीत विनोद झाला का नाही लगेच तयार, असं आहे ते. त्यामुळं विनोदाला काही लागत नाही. ऐका, विनोद करायला फक्त पांचटपणा लागतो, पण भगवंताचं चरित्र आणि भगवंताची कथा सांगण्यासाठी ज्ञान लागतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून मग खेड्यापाड्यामध्ये कथा चालू होतात आणि मग कथेचा पहिला दिवस. मग आता बघा, आता जसा श्रोता तसा वक्ता. वक्ता वक्ता असला पाहिजे, वक्ता वक्ता असला पाहिजे, तो वक्ता नसला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग कथा सुरू करतात. मग कथेचा पहिला दिवस. सुख सांगतात राजा परीक्षिता, भागवत कथेला काय आणावं? भागवत कथेला राशी आणाव्या. भागवत कथेला राशी का आणाव्या? देव आपल्या राशीला यावा म्हणून आणाव्या. त्या राशीमध्ये काय आणावं? त्या राशीमध्ये तुरीची डाळ, गहू, ज्वारी, तांदूळ, म्हणजे जे महागाईचं आहे ते सांगतो. आणि दुसऱ्या दिवशी बाया टोपल्यानं घेऊन येतात. महाराज, याच्यातून तुमचं नाही, त्या कथाकाराचं भलं होतं. बरं, ते केलेलं दान सुद्धा राहत नाही. माझं वाक्य जरा लक्ष देऊन ऐका, मी प्रखडपणे बोलतोय. तुम्हाला कथेतून केलेलं दान, तुम्ही ज्या राशी घेऊन जाताय ते दान होत नाही. तुम्ही म्हणताल का? कारण तुम्ही दिलेल्या दानाचं पुढं काय होतं याच्यावरून तुम्ही केलेल्या दानाचं श्रेष्ठत्व ठरत असतं. पहिल्या दिवशीपासून 7व्या दिवशीपर्यंत टेम्पो भरेल एवढं धान्य गावातून कथाकार घेऊन गेले. त्या कथाकाराने त्या धान्यातला एवढा तरी गहू ज्वारी खाल्ली का? एकदा त्याचं चिंतन करा. काही तर कथाकार इतके भारी आहेत, गावातच इकितात. लोक म्हणते देवाची ज्वारी आम्ही महाग घेऊ. अजिबात नाही. तुम्हाला जर दान करायचंच असेल, तुम्हाला जर ज्वारी गहू द्यायचीच असेल, तर कथाकाराला देण्यापेक्षा एखादं कुटुंब उपाशी राहतंय त्याला द्या. तुम्हाला भगवंत प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्याला द्या ना, ज्याला गरज आहे. माझं असं मत आहे, मुलीच्या लग्नामध्ये सुद्धा हजारो, हे थोडं खाली येऊन बोलेल, 1000 माजलेले जेव घालण्यापेक्षा 2 भुकेले जेव घाला. तुमच्या मुलीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. गरीबाला दान करू भल्या माणसा, गरीबाला दान करू भल्या माणसा, गरीबाला दान करू, गरीबाला दान करू भल्या माणसा, गरीबाला दान करू भल्या माणसा, गरीबाला दान करू. ही तो